आज ज्या प्रकारे या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले, जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्यावेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही। आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय, पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। महाराष्ट्रामधला मराठी माणूस, महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही। आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल, भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे। आज या रायगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत, कुठे चालल्या आहेत, काय चालल्या आहेत, जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच, कुंपणच शेत खात आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत, उद्योगधंदे येत आहेत, उद्योगधंद्यांमधनं बाहेरच्या राज्यातनं माणसं येत आहेत। मी आज ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष। म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीये, बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत। शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग? या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजे आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही। या रायगड जिल्ह्यामधली मराठी तरुण तरुणी या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत, याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे। बाकीची राज्य बघा तुम्ही, मी ह्या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो, मी तेव्हा माझ्याकडे आले होते ना जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसे, त्यालाही मी म्हटलं गुजरातमध्ये आहे का हो? या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत। अमित शहा एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते, त्यांना प्रश्न विचारला भाषावादावरती, तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे। देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले, डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं। प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं, आम्ही बोलले की संकुचित कसे होतो? मी जेव्हा त्याला सांगितलं, म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय, गुजरातमध्ये आहे का हिंदी? ते बोलले नाही गुजरातमध्ये नाही हिंदी। म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय? यांचं काय राजकारण चाललंय ना, मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे। राजकीय पक्ष निवडणुका येत राहतील, जात राहतील, सगळं होत राहील। मी मागे माझ्या भाषणात म्हणालो होतो ना, एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली, जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही।